संविधान दिनाच्या निमित्ताने पॅरिसमध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या अर्धाकृती कास्य पुतळ्याचे भव्य अनावरण झाले आहे। हा पुतळा महाराष्ट्र सरकारने खास युनेस्कोला भेट म्हणून दिला आहे। काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात थोडक्यात। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पॅरिस येथील युनेस्कोच्या पीस गार्डनमध्ये अनावरण करण्यात आले आहे। हा क्षण खूप खास होता, कारण संविधान स्वीकारल्यानंतर 75 वर्षांच्या अमृत महोत्सवानिमित्त हा पुतळा स्थापित करण्यात आला आहे। हा सुंदर कास्य पुतळा प्रसिद्ध भारतीय मूर्तिकार नरेश कुमावत यांनी तयार केला आहे। आणखी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे पॅरिसच्या शांती उद्यानात महात्मा गांधी, नेल्सन मंडेला आणि मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांच्या पुतळ्यानंतर आता डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळाही विराजमान झाला आहे। जगभरातील महत्त्वाच्या ठिकाणी जसे की संयुक्त राष्ट्र मुख्यालय, ब्रिटिश संसद आणि कोलंबिया विद्यापीठ इथेही त्यांच्या प्रतिमा आधीच प्रस्थापित आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याला ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत। हा केवळ एक पुतळा नाही, तर भारताच्या संविधानाचा गौरव आहे, महाराष्ट्राचा अभिमान आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या जागतिक विचारांचा जयघोष आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा।